मी सुप्रसिद्ध अभिनेता विजय चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा. बाबांना असं गमतीने चिडवायला सुद्धा लागले होते की विजय चव्हाणांनी नवीन स्पॉट बॉय ठेवल्या वाटतं. कंगनाताई यांचे आभार मानायला हवेत की नेपोटिझम हा जो काही त्यांनी शब्द अख्ख्या भारताला भेट दिलाय. तेव्हा बाबा मला बोलले होते की सगळ्यात आधी स्वतःची डिग्री घे आणि त्यानंतरच या क्षेत्राकडे वळ. माझ्याकडनं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवू नकोस. मी सोडून इंडस्ट्रीच्या प्रत्येक त्यांच्या मित्रांना, मैत्रिणीच्या मुलीला कामं मिळाली, बट मला मिळाली नाही. माणूस मेल्यानंतर अनेक नाती मरतात. तू तोंडीपणा कसा असतो या इंडस्ट्रीमधला. मराठीमधले एक दिग्गज अभिनेते, अरे तुझा मुलगा काम करतो का इंडस्ट्रीमध्ये? पाहिले हां. मला आतमध्ये न बोलवता मी त्यांच्या ड्रायव्हरबरोबर 4 तास उन्हात तिकडे बाहेर उभा होतो. असंच मी अजून एका मोठ्या अभिनेत्याकडे मी त्यांना CD दिली आणि सांगितलं की सर याच्यात माझे फोटोज आहेत. आपण कागदाची सुरनळी कसं करतो तसं काहीतरी ती फील होती आणि जी खरंच खूप घाणेरडी असते. आणि त्या माणसाने एवढा अख्खा पंजा घेऊन जी काही इकडे मला मारली आहे, म्हणजे एक तर इतका इन्सल्टिंग किस्सा आहे तो विजय चव्हाणांचा मुलगा म्हणून. 2 ऑप्शन्स होते, एक तर हातात ग्लास तरी घ्या किंवा दुसरा मार्ग तरी हे करा. आई माझी बायको प्रज्ञा तिने तर मला खूप सपोर्ट केलं. नाट्य परिषदेची इलेक्शन असते, जी लोक मतं मागायला फोन करतात ती लोक काम द्यायला का चाचपडतात मला कळत नाही. तर मला द्या ना तुमच्या नाटकात. त्यांनी ₹500 मध्ये 250 मध्ये पण काम करायला तयार आहे, फक्त मला एक प्लॅटफॉर्म तर द्या काहीतरी.